ही बातमी आहे बीड अंबाजोगाई लातूर या राज्यमार्गावर असलेल्या एस टी बस व खाजगी वाहनातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर थांबत असलेल्या मस्साजोग येथील अमोल पोपळे आणि त्यांचे लहान बंधू राजेंद्र पोपळे यांची त्यांनी अत्यंत मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने न्यू शिवनेरी प्युअर व्हेज हे आलिशान हॉटेल मस्साजोग येथे उभारले आहे. पूर्वी लहान असलेल्या हॉटेलचे रूपांतर आता मोठ्या हॉटेलमध्ये होणार आहे. अमोल पोपळे यांचे शिक्षण फक्त 10वी पास असले तरी त्यांनी 2011ला एका लहान हॉटेलने या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांचे परिश्रम, चिकाटी, गुणवत्ता आणि ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास आज मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. यासाठी अमोल पोपळे यांचे मामा श्री गणेश हॉटेलचे मालक तथा माजी पंचायत समिती सदस्य असलेले सहदेवराव घाटुळ यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य या पोपळे बंधूला झालेलं आहे. मग वेळ कशाला, चला या धमाकेदार पोपळे बंधूंच्या भेटीला. नमस्कार. आज आपण आहोत केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणी. आपल्यासमोर आहेत प्रसिद्ध हॉटेल उद्योजक अमोल पोपळे साहेब. आज आपण आहोत न्यू शिवनेरी हॉटेल मस्साजोग या ठिकाणी. आपल्यासमोर आहेत उद्योजक अमोल पोपळे साहेब. आपण जाणून घेणार आहोत की त्यांचा जो काही या हॉटेलिंगमधला जो काही अनुभव आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने हा उद्योग उभा केलेला आहे, एक त्यांची आज एक नाव झालेलं आहे, एक चांगल्या प्रकारची ओळख या महाराष्ट्रामध्ये त्यांची होत आहे. सर, आपलं पूर्ण नाव आणि आपल्या उद्योगाबद्दल, शिक्षणाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव अमोल बालासाहेब पोपळे, राहणार मस्साजोग. आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण कुठल्या प्रकारचं आहे? 10वी शिक्षण झालेलं. पाहिलं आपण कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही, अत्यल्प शिक्षण आहे. 10वी पास फक्त, कुठल्याही प्रकारचा कोर्स केला नाही किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला नाही. असं असताना सुद्धा फक्त अनुभवाच्या बळावर त्यांनी या ठिकाणी अत्यंत उत्तुंग अशी गरुड झेप घेतली आहे या उद्योगामध्ये आणि हळूहळू त्यांचा हा उद्योग आता बाळसं धरत आहे. या उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टींना तुम्ही अगदी महत्त्व देता? आपली मेहनतीला, भावानं सहकार्य केलेल्या भावाच्या मेहनतीला, आईवडिलांच्या मेहनतीला, मामानं सहकार्य केल्याबद्दल मामाच्या मेहनतीला, त्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देतो. काही वर्षापूर्वी एक वेटर ते उद्योजक हा तुम्ही एक प्रवास केलेला आहे. कधी काळी तुम्ही एक वेटर म्हणून काम केलं आहे, एक लेबर म्हणून काम केलं आहे. तो वेटर ते उद्योजक हा जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल प्रेक्षकांना सांगा. ज्यावेळेस मी वेटर करीत होतो, समजा मामाच्या हॉटेलवर काम करत असताना बी तसाच होतो आणि आताही मालक झाल्यानंतर बी मला त्याच्यामध्ये काही फरक वाटत नाही. जसा वेटर होतो तसाच आज पण मी, समजा पैसा आल्यामुळे आपण असं का उदामादा करून समजा आपण वागत नाही. जनतेशी समजा संवादानं बोलतात. आपलं जे काही हॉटेल आहे, या हॉटेलची जी काही खासियत आहे, जी स्पेशालिटी आहे, त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सांगा. न्यू शिवनेरी हॉटेल हे नव्याने या ठिकाणी आता सुरू होत आहे. याही अगोदर तुमचं एक हॉटेल होतं आणि या हॉटेलिंगमध्ये तुमचा जो काही कस्टमर आहे त्याची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याची नेमकी खासियत काय आहे की ज्यामुळे हा कस्टमर वर्ग वाढत चालला आहे? हॉटेलला जे आपण हॉटेलला क्वालिटी दिली, जी ओपनिंगपासून जी क्वालिटी आहे, आपल्या हॉटेलला 7 वर्ष कंप्लीट झालेली आहे. 7 वर्षाची समजा गिरायकाला आपण सर्व्हिस दिल्यामुळे, हॉटेलची क्वालिटी दिल्यामुळे, जे आपल्या गिरायकाशी समजा संपर्क वाढत गेल्यामुळे आपल्या उद्योगाला समजा भरभराटी मिळाली आहे. आपण पाहिलं या ठिकाणी की अमोलजी पोपळे जे आहेत यांचा जो स्वभाव आहे तो अत्यंत दिलदार स्वरूपाचा आहे. एकदा माणूस जवळ आला की तो दुरावत नाही. मित्रांची ते अगदी चांगल्या प्रकारची ते अगदी काळजी घेतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून समाज मान्यता पावलेलं हे असं नेतृत्व आहे. असे हे उद्योजक आहेत. निश्चितचपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांचा हा उद्योग भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही. एक हॉटेल उद्योजक म्हणून भविष्यातील तुमचे जे काही प्लॅन्स असतील किंवा ज्या काही योजना असतील त्या योजनांबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. समजा आपण आता इथे हॉटेल प्युअर व्हेज चालू करणार आहोत. नंतर पहिल्या जुन्या जागेवर नॉनव्हेज हॉटेलची बांधकाम करून नॉनव्हेज हॉटेलवर लॉजिंग चालू करणार आहोत. दिवसभर अगदी काबाड कष्ट करून एक चांगल्या प्रकारची मेहनत केल्यानंतर एक
शीण येत असेल किंवा थकवा येत असेल, निश्चितपणे या ठिकाणी या हॉटेलिंगचा जो काही तुमच्यात जो ताण आहे त्याचा खाजगी आयुष्यावर काही परिणाम होतो. खाजगी आयुष्यात कारण की पहिल्यापासून परिश्रम करण्याचे व कष्ट करण्याची सवय असल्यामुळे खाजगी आयुष्यावर काही परिणाम होत नाही. पाहिलं आपण की कष्टाला ईश्वर मानणारे, कामामध्येच आपला देव शोधणारे असे अमोलजी पोपळे, ज्यांनी कामामध्येच आपला ईश्वर शोधला आणि कामालाच देव मानलं आणि म्हणून त्यांची अशी प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण त्यांना विचारूया की यानंतर हॉटेलिंग करत असताना तुम्हाला आणखी कुठले काही प्लॅन्स आहेत का, जेणेकरून तुम्हाला वाटतंय का की आपण आणखी काही उद्योग उभे करावे? नंतर उद्योग तर समजा भरपूर करावायचे असे वाटतात, पण समजा पैशाअभावी आपण दुसरा उद्योग करू शकत नाही. समजा ज्यावेळेस उद्योग करायची इच्छा आहे त्यावेळेस आपल्याकडे पैसा नसतो. एक हॉटेल उद्योजक होण्या अगोदर तुम्ही वेटर होतात, कंपनीत तुम्ही काम करत होतात, ॲटो चालवायचा, तो जो काही अनुभव आहे तो अनुभव डिटेलमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. समजा मी पहिले 10वी केल्यानंतर ITI केला. ITI कोर्स केल्यानंतर मी 1 वर्ष NRP मध्ये अप्रेंटिस केली. अप्रेंटिस केल्यानंतर मला टेल्कोत कॉल आला. टेल्कोमध्ये मी 4 महिने काम केल्यानंतर मला कंपनीचे वातावरण आवडत नव्हतं. हॉटेल व्यवसाय करण्याचा माझा छंद होता. नंतर मी ते 2 वर्षानंतर कंपनीत आल्यानंतर हॉटेल व्यवसाय चालू करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर समजा घरच्याशी बोलून, मामाशी बोलून हॉटेल चालू करण्यासाठी त्यांचं सहकार्य घेतलं व नंतर मी हॉटेल चालू केलं. एक गरीब अमोल पोपळे, एक श्रीमंत उद्योजक अमोल पोपळे, हा जो काही प्रवास आहे या प्रवासाबद्दल काय वाटतं? नेमकं काही बदल वाटतो का स्वतःमध्ये? नाही, पहिल्यापासून समजा आपण गरिबीतून वरती आल्यामुळे आपल्याला गरिबीची जाण असल्यामुळे आपल्याला श्रीमंत झाल्यानंतरही काही फरक वाटत नाही. ज्यावेळेस गरिबीमध्ये होतात त्यानंतरही तसाच आहे, आता श्रीमंतमध्ये आहे तसाच आहे. माझी धडपड आहे उंच उडण्याची, मी कितीही उंच उडालो तरी माझे पाय जमिनीवर राहतील, हा संदेश ते या ठिकाणी. यानंतरचा पुढचा प्रश्न त्यांना आपण विचारूया की आज समाजामध्ये उच्च शिक्षित असलेले काही तरुण आहेत, त्यांची संख्या अगदी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एक बेकारी पसरलेली आहे, तरुण नोकऱ्यांच्या पाठीमागे आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत. आणि दुसरीकडे एक असं चित्र आहे की खचून गेलेला हा तरुण मग आत्महत्या किंवा जे काही व्यसन असेल त्या व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो. या तमाम तरुण वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण माझ्या मित्रवर्गाला जे मी समजा सहकार्य केलं की जो समजा व्यवसाय केल्यानंतर समजा शिक्षणाची काही गरज लागत नाही व्यवसायाला. एक मित्रा समजा हॉटेलला प्रेरणा दिली, समजा कोणाला चिकन दुकानला समजा प्रेरणा दिली, समजा कोणाला ऑटो रिक्षा घ्यायला समजा प्रेरणा दिली. ज्या तरुणांना तुम्ही मदत केल्यानंतर त्यांच्याकडनं काय भावना असते? आपली भावना काय ते समजा आपण जसे व्यवसायामध्ये मग्न असतात तसे मित्र कंपनी व्यवसायात मग्न राहावा, आपल्यासारखी त्यांची प्रगती व्हावा अशी आपली अपेक्षा आहे त्यांच्याकडून. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत, असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले अमोलजी पोपळे साहेब यांनी अगदी दिलखेच, अगदी रोखठोक मुलाखत या ठिकाणी न्यूजला दिली आहे. आपल्यासमोर आहेत अमोलजी यांचे लहान बंधू, आपण त्यांचंही मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. सर, आपलं पूर्ण नाव सांगा. हॉटेल उद्योजकामध्ये आपण आपल्या बंधूबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून काम करत आहात, काय अनुभव तुमचा? माझा अनुभव आहे, अगोदर मी मामाच्या हॉटेलवर होतो. मामाचं पण भरपूर सहकार्य होतं हॉटेलला, आणि नंतर मामाने जागा दिल्यानंतर आपण हॉटेल टाकलं आपलं. नंतर हॉटेलमध्ये आपली भरभराट ग्राहकांनी प्रतिसाद दिला, ग्राहक चांगलं चालत गेलं, ग्राहकासोबत संबंध आले आपले चांगले. पूर्वी जो संघर्ष होता, आज तो संघर्ष जवळजवळ आज संपत आलेला आहे. आता तुम्हाला चांगले दिवस आलेले आहेत, तर याबद्दल काय वाटतं? याबद्दल आमच्या घरच्याच्या अपेक्षेपेक्षा आम्ही भरपूर हे केलं, हॉटेल व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे. त्यामुळे घरचे पण आम्हाला हे समजतात, आणि मामाच्या आशीर्वादामुळे आम्ही भरपूर प्रगती केली व्यवसायामध्ये. मामाचं सहकार्य राहिलं.
तुमच्या मामाचं पूर्ण नाव सांगा आणि त्यांचा कुठला व्यवसाय आहे की जेणेकरून तुम्हाला प्रेरणा भेटली. आमच्या मामाचं नाव सहदेव महादेव घाटूळ. त्यांचा व्यवसाय हॉटेल. अगोदर ते पंचायत समिती मेंबर होते. आम्ही त्यांच्यापाशीच होतात. मग त्यांना आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आमचं गाव शिंदीवर आम्हाला मामाने मसाजोगमध्ये आणलं, शाळेमध्ये ठेवलं. शाळेत बघत आम्ही हॉटेल बघितलं मामाचं. मामाने नंतर हॉटेलला जागा दिली आम्हाला स्पेशल. मामाने आता जागा वगैरे देऊन आम्हाला मामाने स्टँड केलं. पाहिले आपण की पोपळे बंधू हे श्रीमंत जरी झालेले असले, उद्योगात त्यांचं एक नाव जरी झालेलं असलं, परंतु त्यांची सुरुवात जिथून झालेली होती मामापासून, मामाने जे काही उपकार केलेले आहेत किंवा मामाने जे सहकार्य केलं होतं ते सहकार्य उपकार ते विसरलेले नाहीत. आजही त्यांच्या स्मरणात आहे की आपण कुणामुळे घडलो. खऱ्या अर्थानं माणसं जपणारी ही माणसं आहेत, माणसांना सोडणारी ही माणसं नाहीत. आणि म्हणून ज्या ठिकाणी माणसं माणसाला जपतात तीच माणसं खऱ्या अर्थानं पुढे गेलेली असतात, की ज्या माणसामध्ये नैतिकता जिवंत असते अशी माणसं निश्चितच यश संपादन करत असतात. धन्यवाद. रामदास तपसेसह प्राध्यापक संतोष रोकडे.